पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे। राजन साळवी माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे। आता असं आहे, काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते, सत्तेशिवाय जगू शकत नाही, सत्तेसाठी जन्माला आले असं कोणाच्या डोक्यात असतं। कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो, ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय। त्यावर काही फार मोठा आहे की तो माजी आमदार आहेत, चालत असते। आता भारतीय जनता पक्षामध्ये किती जागा रिक्त आहेत, किती जणाला सामावून घेणार आहेत, कुठे सामावून घेणार आहेत, कोंबड्याचं कुऱ्हाड झाल्यासारखं होऊ नये। जास्त कोंबड्या झाले की कुऱ्हाडात घालतात, यांना घालू नये म्हणजे झालं। पालकमंत्र्यांचा तिढा अजूनही कायम असताना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका कार्यक्रमात नाही आहेच ना। तिढा कायम बावनकुळेजी तर नागपूरचे आहेत, ज्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ते पालकमंत्री पद घेतलं आहे, त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही। पण लवकर करा जे काही करायचंय, 26 जानेवारीपर्यंत होईल। कशाला 26 जानेवारी आता, म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, 6 महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही, त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजे। नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच 26 जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत, नाव लिहून टाकावं, लाईनीमध्ये 26 जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे आणि 2-2 मिनिटांमध्ये एक झेंडा फडकून टाकावा। काय चाललंय मलाच कळत नाही। यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्हाला चीड येते की इतकं पाशवी बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही, पालकमंत्री नेमले जात नाहीत, मंत्री लोक चार्ज घेत नाहीत, घरावरून बंगल्यावरून भांडणं आहेत, हे काय चाललंय? लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी, सत्तेचं ऐश्वर्य भोगण्यासाठी लोकांनी निवडून दिलं काय तुम्हाला? हा खरा प्रश्न येतो। त्यामुळे थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका। कराडांनी सरेंडर केलं, दुसऱ्या आरोपींनी सरेंडर केलं, पोलीस पकडू शकले नाही, त्यामुळे पोलिसांबद्दलच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। काय आहे, बीडचे पोलीस खरं तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे, अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे, तिथे नेहमी मर्जीतला माणूस, आता मला माहित नाही नवीन जो नवनीत नावाचे SP गेलेत, पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बॉस मानून, बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते आणि आजही पोलिसांच्या भूमिकेवर 22 दिवस त्याला पकडू शकले नाहीत। त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते आहे। गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यांना कदाचित ही माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे।